तर स्वागत आहे मित्रांनो तुमचं बीबीएसला यूट्यूब चॅनलमध्ये। तर आपण आलेलो आज धुळ्यामध्ये। तर खूप ऊन पडतं मित्रांनो। आपली गाडी या ठिकाणी बाजूला पाण्याला आहे, तर ते स्विमिंग करायला जात आहे। तर ठीक आहे, आपण आता इकडे कालूरामजी यांच्या वर्कशॉपला जाऊ, चाळीसगाव चौफुलीला। तर बाजूला नेतो गाडी। तर या ठिकाणी मागे चाळीसगाव चौफुली आणि तिकडच्या साईडला वर्कशॉप आहे कालूरामजी यांचा आणि लोकेश भाऊंचा। तर आपण त्या ठिकाणी जाऊ आणि स्विमिंगची मजा घ्यायला जात आहे। आपण आता पोहोचलेलो आहे कालूरामजी यांच्या वर्कशॉपला। तर ऊन इतकं खतरनाक लागतं आहे मित्रांनो, तर जबरदस्त ऊन पडतं आहे सध्या। तर बघू शकता तुम्ही काय हाल चालू आहे। तर चला कंटिन्यू राहा व्हिडिओमध्ये। आणि आता योगेश्वर बँड चारडी, तर सुनील बँड तराडी, अशोक बँड तराडी यांच्या गाडींचं किती काम झालेलं आहे। सुनील बँडच्या गाडीचं तर जवळपास पूर्ण काम झालेलंच होतं, रेडियमचं काम बाकी होतं फक्त। तर ती गाडी आहे का आता ते पण आपण बघू। तर कंटिन्यू राहा व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो आपली BBS लवर 07 म्हणून ID आहे, तिला पण आपण फॉलो करा। तिच्यावरती पण आपले न्यू गाडी काय आहेत त्यांचा पण व्हिडिओ होत असतो आणि अपडेट पण आपण टाकत असतो त्या ठिकाणचे। तर BBS लवर 07 इंस्टाग्रामला फॉलो करा। तर कालूरामजी यांच्या दुकानाच्या त्यांचं दुकान आहे श्री RK हार्डवेअर्स। इथं मध्ये बँडच्या गाड्या असतात, तर इथं काही बँडवाले पण आलेले दिसत आहे। तर दर टायमासारखं आपलाच या ठिकाणी कालूरामजी यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे आणि एखाद्या तरी माझ्या हिशोबाने योगेश्वर बँड चारडी यांचे पाईप आहेत। तर मित्रांनो आपण आता कालूरामजी यांच्या इथं आलेलो होतो। तर MK साऊंड ऑडिओ नाशिकचे, तर या ठिकाणी जेवढे काही बँड बनतात तर त्यांना कॅबिनेट्स वगैरे पुरवण्याचं काम करतात। तर आपल्या गुरुदत्त बँड कापडणे यांना पण त्यांनी कॅबिनेट्स पुरवलेली आहे। तर आपण त्यांची एक मुलाखत घेऊ। तर दादा नमस्कार। नमस्कार। तर आपल्या इथं कुठल्या बँडला आपण कॅबिनेट आता दिलेली आहे? तर संदीप सरांते आहेत आपले, महेश सरांना पण दिले। कुठला बँड? अशोक बँड तराडी, गोल्डन बँड। तर इथं आपल्या जवळपास 4-5 बँडला कॅबिनेट दिलेले आहेत। तर आम्ही तुम्हाला कॉन्टॅक्टमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये कॉन्टॅक्ट नंबर देऊन देईल। तर ज्यांना कोणाला नवीन बँडसाठी कॅबिनेट्स पाहिजे असतील तर दादांना ऑर्डर करायची आहे। तर तुम्हाला मी कॅबिनेट्स पण दाखवतो, त्या ठिकाणी कॅबिनेट आहेत योगेश्वर बँडच्या इथं ठेवलेली। आणि समोरच आपला जय बोले बँड आहे, यांच्या गाडीत पण कॅबिनेट टाकायचं त्यांचं चालू आहे। तर मित्रांनो समोरच आपले योगेश्वर बँड चारडी यांची गाडी उभी आहे आणि इकडे एक अपडेटसाठी रुबाब बँड कुंडाने, इकडे एक बँड जय बोले बँड फास्ट आहे आणि इकडे समोरच नवीन वर्कशॉप आहे। या ठिकाणी हरिओम बँड भडगाव यांची नवीन गाडी मित्रांनो। तर त्यांची ऑलरेडी एक फ्युरो गाडी मागच्या वर्षी न्यू ओपनिंग केली होती, तरी सेकंड पार्टी आहे का ते आपल्याला कन्फर्म नाही माहिती, पण हरिओम बँड भडगाव यांची ही गाडी आहे। तर पाऊस चालू होऊन गेला आहे मित्रांनो। तर ठीक आहे, आपल्या योगेश्वर बँड चारडी यांच्या गाडीचं काम प्लॅटफॉर्मचं काम झालं आहे आणि डायनामा मशीन ठेवलं गेलेलं आहे जनरेटर। आणि आपल्या अशोक बँड तराडी यांच्या गाडीचं काम आता जवळपास 60-70% काम झालेलं आहे। प्लॅटफॉर्मचं काम पूर्ण होऊन आणि टॉवर बीम मशीन ठेवले गेलेले आहे। तर अशोक बँड तराडी यांचे मालक त्या ठिकाणी समोर उभे दादा ते। तर पाऊस चालून गेलेला आहे, झाडझाड चितळे येत आहे। तर ही गाडी पण अपडेटसाठी आलेली असं वाटतंय, कारण की इकडे जनरेटर 2-3 आहेत। तर योगेश्वर बँड चारडी यांच्या गाडीचा लुक अशोक बँडची गाडी जेवढी बँडची गाडी तयार झालेली तीच हाईट जनरेटरची आहे मित्रांनो। तर हा फरक आहे।
छोट्या टायरच्या गाडीचा आणि मोठ्या टायरच्या गाडीचा, कारण की ही गाडी खूपच उंच असते. तुम्ही बघू शकता डिफरन्स किती. जेवढं या गाडीचं काम टेक्चर पूर्ण झालेलं आहे तेवढंच हिचं जनरेटरची साईज आहे. कंटिन्यू राहा व्हिडिओमध्ये. आणि यावेळी आता कालूरामजी यांच्या वर्कशॉपकडे 1 2 3 4 आणि एक मागे भडगावची गाडी मित्रांनो, हरिओम बँड भडगाव. तर या गाडीचं आता काम जवळपास झालेलं आहे मित्रांनो. इतका भयंकर पाऊस पडलेला आहे आता धुळ्यामध्ये. तर आपला पहिला शूट कालूरामजी यांच्या वर्कशॉपचा शूट जो आहे तेव्हा पाऊस पूर्ण बंद होता आणि त्याच्यानंतर मग इतका खतरनाक पाऊस पडलेला तुम्ही बघू शकता इकडच्या साईडला पण आणि इकडच्या साईडला पण. तर आता पुढं थोडा पाऊस बंद झालेला आहे. तर आपण आता लवकरच लोकेश भाऊंच्या वर्कशॉपचा शूट करू. थंडी इतकी बेकार वाटते, पूर्ण वर लावून गेलेलो आहे मी. तर ठीक आहे मित्रांनो, जाऊ द्या ते काय झालं आहे ते. तर बघूया तुम्ही मागे एकदम हवा झाडं किती खतरनाक गावत आहे. तर आपल्या सुनील बँड तराडी यांच्या गाडीचं काम पूर्ण स्पीकर वगैरे फिट करून झालेलं आहे. आता पेंटचं काही काम बाकी आहे, त्याच्यानंतर गाडी तराडीला निघणार आहे. तर मागे त्यांच्या बाजूला गोपिकिशन बँडची गाडी पण उभी आहे. चला कंटिन्यू राहा व्हिडिओमध्ये. तर पटापट आपण शूट करून मित्रांनो, सुनील बँड तराडी यांची गाडी, त्याच्या बाजूलाच गोपिकिशन बँडची गाडी मित्रांनो. तर पाणी तर पूर्ण स्पीकर वगैरे फिट करून झालेले आहे आणि आता फक्त पेंटचं काम बाकी आहे. माझ्या साईडला अजून स्पीकर आहेत. अजून किती स्पीकर लावणार आहे काय माहिती. गाडीमध्ये भरून भरून स्पीकर लावत आहे. इकडे त्या साईडला बेस उभा आहे, सेम श्रीकृष्णा बँडची गाडीसारखी गाडी. आणि इकडे ही गोपिकिशन बँडची गाडी मित्रांनो, भारत बेंच 914 गाडी स्मॉल टायरमध्ये. पाऊस काय खरं नाही आज पाऊसचं. तर काय खरं नाही झालं आज. तर या गाडीचं अजून इकडे पण साऊंड पडलेला आहे, इकडे पण कॅबिनेट्स पडलेले आहेत. तर ही गाडी कुठला तरी बरंच गाव सांगितलं लोकेश भाऊंनी, त्या गावाची आहे. आणि इकडे पण या गाडीचे कॅबिन इकडे पण आहेत अजून सुनील बँड तराडीचं. तर त्या गाडीचा विषयच खतरनाक दिसतो यावर्षी, कारण की एवढे स्पीकर लावणं म्हणजे विषय खतरनाक आहे. कारण की पूर्ण गाडीमध्ये स्पीकर जेवढे लावायची जागा तेवढे लावले गेलेले आहेत. अजून पण स्पीकर या ठिकाणी पडलेले आहे. तर इकडे पण मागे गाडी आहे, एक नाही आहेत, 3 गाड्या उभ्या आहेत. तर आपल्या दीपक बँडचा जुना बघू शकता तुम्ही, जुना जाडी असते ती बेसची. तर ही गाडी मित्रांनो भारत बेंच गाडी आहे, न्यू चेसेस आहे. तर ही गाडी आहे सरस्वती बँड गुरजळ यांची गाडी मित्रांनो ही. तर आपली एक जुनी गाडी पहिलेपासून काम पेंडिंग आहे, तरी या ठिकाणी आहे. तर लोकेश भाऊन त्यांच्याकडे असं पिकअप गाडींचं पण पूर्ण काम होतं बॉडीचं. तर ही गाडी आहे सरवडच्या आपलं सरवड नाही गुरजळ या गावातील गाडी मित्रांनो, सरस्वती बँड गुरजळ. पूरा खतम. तर इकडे पण एक गाडी आहे, हिचं पण काम आता जवळपास पूर्ण झालेलं आहे. साईडचं काम बाकी आहे. आणि एक आपली सरस्वती बँड गुरजळ यांची गाडी आहे. तर आपल्या गुरुदत्त बँड यांच्या गाडीचं पण काम या ठिकाणी लागणार आहे. तो आहे हैदराबादला आणि दिल्लीला आहे, परत अजून कुठेतरी बोलले, पण आपलं जमणार नाही त्या ठिकाणी एवढं लांब जायचं.
आपल्याला बोलवलं सांगत होते भाऊ, पण कसं एवढ्या लांब जायचं आणि जवळपास 4-5-6 दिवस मोडता. तर आपलं नाशिकमध्ये पण ठेवणार ते एक्सपो, तर त्यावेळेस आपण त्या ठिकाणी जाऊ. तर आपल्या धुळ्यामध्ये पण मागे शारदा ऑडिओवाल्यांनी एक्सपो ठेवला होता, तर त्या ठिकाणी आपण गेलेलो होतो. बेकार थंडी, बेकार वाजते आज. तर ठीक आहे मित्रांनो, एवढ्या गाड्या या ठिकाणी लागलेल्या आहेत. तर आपल्या एक बँडची गाडी मित्रांनो मी तुम्हाला माझ्या इंस्टाग्रामच्या पेजला टाकलेली आहे, पण त्या बँडच्या गाडीचं मी तुम्हाला आयडियाने सांगितलेली आहे, म्हणजे सांगितलेलं नाही आहे कुठल्या बँडची गाडी आहे. तर ती गाडीचं म्हणजे उद्या डिलिव्हरी होणार आहे गाडी. म्हणजे ऑलरेडी गाडी आलेली आहे, पण ते छोटं मोठं काही काम असताना ते करण्यासाठी गाडी लावलेली आहे. तर सरप्राईज आहे. तर 2 सरप्राईज आहे तुमच्यासाठी. एक ती जी आपली गाडी आहे ती, आणि एक अजून एक गाडी येणार आहे, ती गाडी पण दाखवून मी तुम्हाला. तर ठीक आहे, हा ब्लॉग आपण याच ठिकाणी संपू. तर जय खानदेश मित्रांनो, आणि आपल्या BBS Lover 07 ID फॉलो करा. गुरुदत्त बँडच्या गाडीचं आपण अपडेट म्हणजे नवीन गाडी बनवता येते या ठिकाणी. लोकेश भाऊन त्यांच्याकडे आलेले होते, संदीप भाऊन ते. परत आपलं न्यू गोल्डन बँड कापडणे यांच्या गाडीचं पण काम या ठिकाणीच लागणार आहे, ते पण भाऊ आलेले होते, बंटी जातात ते. तर कॅबिनेट्सवाले आलेले होते, तुम्ही तर बघितलेलं. तर संदीप भाऊ आणि जे काही अजून बंटी दादांनी पण त्यांच्याकडनं कॅबिनेट घेतलेले आहे, MD कॅबिनेट. तर मित्रांनो, ज्यांना कोणाला कॅबिनेट लागतील तर त्यांनी कॅबिनेटसाठी त्यांना कॉल करायचे. कॅबिनेटची फिनिशिंग पण एकदम बेस्ट आहे. तर त्यांनी आपल्याला बोलवलेले आहेत. नाशिकला जायचं आहे आपल्याला. तर एवढ्या जवळपास 16 तारखेला जायचं चालू आहे आपला विचार नाशिकला. तर मी तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर डिस्क्रिप्शनमध्ये पण देणार आहे. बापरे, पैसा पडून गेला रे भाऊ, पैसा पडायला लागला. तर मित्रांनो, हे त्यांचं कॉन्टॅक्ट नंबर आहे, असंच आहे ना सरळ. आणि इकडे त्या साईडला पण MD काय आहे, MK ऑडिओ, MD म्हटलो मी, MK ऑडिओ नाशिक. तर त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर बघू शकता तुम्ही. आणि इकडच्या साईडला पण आहे. तर आपले संदीप दादा, गुरुदत्त बँड आणि न्यू गोल्डन बँडचे सोबत आपण ते जाणार आहेत. कॅबिनेटचं काहीतरी म्हणजे त्यांचं काम आहे त्यांच्याकडे, त्यांना बोलवलेलं आहे. तर त्यांच्यासोबत आपण पण जाणार आहे. हे पाण्याचे टिपके आल्यामुळे कॅमेऱ्याला थोडं ब्लर झालेलं आहे. तर तेव्हा आपण जाऊ नाशिकला त्यांच्या गोडाऊनला. तर कसं कॅबिनेटचं कसं बनवता वगैरे त्या भाऊंशी आपलं बोलणं पण झालं. त्यांचं